मुंबईच्या एका शांत गल्लीत राहणाऱ्या चुनीभाई वय 66 आणि मुक्ताबेन गेडिया वय 64 या वृद्ध दाम्पत्याची ही हृदयद्रावक कथा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कायमच आशेचा एक नाजूक भाव असायचा. देवपूजेनं दिवसाची सुरुवात करत प्रत्येक सकाळी त्यांचं मन एकच विचार करत असे, कदाचित आज पियुष फोन करेल. त्यांचा एकुलता एक मुलगा पियुष, ज्याच्यासाठी त्यांनी सर्वस्व गमावून 40 लाखांचं कर्ज घेतलं आणि त्याला कॅनडाला स्थायिक होण्यासाठी पाठवलं. 4 वर्षांपूर्वी तो घर सोडून गेला आणि त्यांच्या जीवनातला प्रकाशही हरवला. मृत्यूच्या आदल्या दिवशी मुक्ताबेनने अजून एकदा व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. हातात मोबाईल धरून एक मंद स्मित तिच्या ओठांवर होतं, तर दुसरीकडे चुनीभाई तिच्या नजरेला चुकवत होते, कारण त्यांना ठाऊक होतं की पियुष आता कधीच फोन उचलणार नाही. फोन वाजला, थांबला, पण उत्तर आलं नाही. मुक्ताबेनने मोबाईलकडे पाहिला आणि तो देवाच्या पायाजवळ ठेवत म्हणाल्या, देवा, आता फक्त तुझ्यावरच भरोसा आहे. त्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केलं, डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि शेवटी निर्णय घेतला. एक शेवटचा दिवस, शेवटची वाट पाहणं, शेवटची आशा की आपला मुलगा परत येईल. त्यांच्या स्वप्नांचा आणि कष्टांचा हेतू पियुषला परदेशात मोठं करण्याचा होता. त्यांनी दुकान चालवून छोटे मोठे व्यवसाय करून पैसे जमवले, पण पियुषच्या भविष्यासाठी 40 लाखांचं कर्ज घेतलं. घरातलं सोनं गहाण टाकलं, नातेवाईकांपुढे हात जोडले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात फक्त एक भावना होती, आपला पोरगा परत येईल. पण गेल्या 4 वर्षांत त्या आशेचं काय झालं? मुक्ताबेन रोज सकाळी मोबाईलकडे पाहत व्हिडिओ कॉलची वाट बघायची. चुनीभाई संध्याकाळी त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसकडे बघायचे, ऑनलाईन दिसायचा, पण कधीच बोलायचा नाही. वास्तव अधिकच भयंकर होत गेलं. पियुषने पूर्णपणे संपर्क तोडला. ना फोन, ना मेसेज, ना ईमेल. चुनीभाईंनी 2दा व्हिडिओ कॉल केला, पण प्रतिसाद नव्हता. त्यांची आशा दिवसेंदिवस विरत गेली. यात मिसळली होती आणखी एक भीषण गोष्ट, त्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं. वयाच्या 60 नंतर कुठे कामही मिळत नव्हतं. नातेवाईकांकडे आता तोंड दाखवायचीही जागा राहिली नव्हती. तुमचा पोरगा परदेशात आहे ना, मग तुम्हाला कशासाठी हवे पैसे, असं न बोललेलं टोमणे त्यांच्या पाठीमागे सतत वाजायचे. पियुषने परदेशात लग्न केलं हे त्यांना स्टेटसवरून समजलं, पण कधी फोन करून सांगितलं नाही. परक्यासारखं त्यांचं वागणं झालं होतं. एक रात्री जेवणानंतर मुक्ताबेन गप्प बसल्या, डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्या म्हणाल्या, आपला पोरगा आपल्याला विसरला, आपली काही किंमतच उरली नाही. चुनीभाईंनी तिच्या हातावर हात ठेवला, पण त्यांच्या डोळ्यांत आता केवळ शून्यता होती. त्या रात्री वातावरण वेगळंच होतं. दोघांनी जुने कपडे घातले, देवपूजेसाठी दिवा लावला, घरात गोडधूर दरवळू लागला. त्यांनी एकमेकांकडे पाहून फक्त मान डोलावली, शब्द नव्हते. मग त्यांनी एक चिठ्ठी लिहायला सुरुवात केली. हात थरथरत होते, पण भावना स्पष्ट होत्या. त्यात लिहिलं होतं की आमच्या मृत्यूनंतर आमचा मुलगा आणि सुनेने एक पैसाही खर्च करू नये. त्यांनी आम्हाला जगू दिलं नाही, तर मेल्यावर तरी आम्हाला जगू नये. मी मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसे घेतले, पण आता तोंड दाखवता येत नाही. पियुषला सगळं दिलं, पण त्याने पाठ फिरवली. आता आम्ही काही करू शकत नाही, म्हणून हे पाऊल उचलतो, क्षमा करा. हे लिहून त्यांनी देवासमोर नमस्कार केला. राम सीतेच्या मूर्तीला गालाशी लावलं. मुक्ताबेन हळुवारपणे म्हणाल्या, पुन्हा जन्म घेतला तरी आपलं पोरगं निवडणार नाही. रात्री 10-11 वाजेच्या सुमारास त्यांनी शेवटचा निर्णय घेतला. त्यांच्या भावना, अपेक्षा, मनोवस्था अशा सगळ्याचा शेवट करत त्यांनी दोरीने आयुष्य संपवलं. सकाळ झाली, पण घरात हालचाल नव्हती. शेजाऱ्यांनी आवाज दिला, पण प्रतिसाद नव्हता. मग पोलिसांना बोलावलं. दरवाजा उघडला गेला तेव्हा समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेले. घरात मृत्यूची शांतता होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली. घरात फक्त जुने फर्निचर, तुटका टेबल, ओलसर पलंग आणि पियुषच्या बालपणीचे फोटो. पण सर्वात ठळक होतं ते म्हणजे त्या घरातला एकटेपणा. काही दिवसांपूर्वी तिथे 2 जीव होते, पण प्रत्यक्षात ते घर फार पूर्वीच रिकामं झालं होतं. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. शेजाऱ्यांनी सांगितलं की हे दोघं प्रेमळ होते,
आणि मुलाच्या विषयावर बोलताना भावनिक व्हायचे. कोणालाही कल्पना नव्हती की ते इतकं टोकाचं पाऊल उचलतील. पोलिसांनी तपास सुरू केला. पियुषशी ईमेलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं, ही आत्महत्या नाही, ही सामाजिक हत्या आहे. एकटेपणानं आणि समाजानं त्यांना मारलं. ही घटना पियुषच्या आई वडिलांचीच नाही, तर हजारो वृद्ध पालकांचं वास्तव आहे. त्यांनी आपलं सर्वच मुलांसाठी दिलं आणि शेवटी उपेक्षा अनुभवली. अशा आत्महत्यांनी केवळ दुःख सांगितलं नाही, तर समाजासमोर आरसा धरला. आई वडील ही फक्त जबाबदारी नसून ते प्रेम, आधार आणि अस्तित्व असतात. कधी कधी एक फोन, एक प्रेमळ शब्द, एक मिठी कुणाचंही आयुष्य वाचवू शकते. पालकांचं प्रेम मोजता येत नाही, ते कोणत्याही नेटवर्कपेक्षा मजबूत असतं. तुम्ही कितीही दूर गेलात, पण एक फोन, एक संवाद, थोडं प्रेम हे त्यांचं जगणं ठरू शकतं. वेळेवर दिलेलं लक्ष एखाद्याचे प्राण वाचवू शकतं. आई वडिलांशी असलेलं नातं ही एक आयुष्यभराची गुंतवणूक असते, जी फक्त प्रेम आणि उपस्थितीने परतफेड करता येते. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.